रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे आषाढी एकादशी आणि ह्याच्या निमित्त आपण चाललेलो आहे दुबई फाट्याला. नाही खोटं बोलायचं नाही. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे मस्तपैकी विठुरायाच्या दर्शनाला. जाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मनी, 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 जाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळा मनी. तर मित्रांनो जाता जाता एवढा सुंदर व्ह्यू दिसला ना की दाखवावंच म्हटलं तुम्हाला. कसं तुम्हाला कामं नसतात ना, घरात बघून बघा बघा नुसतं निव्वळ मुळशी धरणाचं पाणी सुटलेलं आहे, फुल धरण भरलेलं आहे, हिरवं हिरवं सर्व. हे इकडच्या साईडला असा डोंगर आहे, सुंदर डोंगर, सुंदर नदी, सुंदर डोंगर, सर्व डोंगर. म्हणजे एवढं सुंदर वाटतं ना काय सांगा तुम्हाला, एकदम भारी आहे. कडक लोक. फक्त पुढं जाऊन मला पिट्या बाय भेटला नाही पाहिजे, नाही तर ना बाया खाली बार उडवला आणि मला आता ऑक्सिजन पण घेता का काय आमचा हा. तर मित्रांनो जाताना सुंदर ब्रिज दिसलेला आहे आणि याच्यावर मी गाडी ड्राईव्ह करत आलेलो आहे. आता आपण पाहू शकता एकदम गाववालं विलेजवालं फिलिंग आहे मित्रांनो. एवढं कडक वाटतंय ना, असं मस्त वाटतं एकदम पावसात बाहेरून कडक वाटतं. हे बघा बदक, सॉरी बघा असं निसर्ग बघून कुठं 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 होत. तू माऊली, तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर असे वातावरण, अतिशय सुंदर वातावरण. माझ्या माय माऊली इथं इंद्रायणी भात पेरतायत, भाताचं पेरणी चालू आहे मित्रांनो. पाहू शकतो समोर ताटामध्ये जो भात येतो इंद्रायणी भात, सगळ्यांना आवडतो, तुपासारखा भात असतो. ते येण्यापूर्वी त्याच्या मागचे कष्ट कुणाला दिसत नाही. मित्रांनो लहानपणापासून वडील म्हणायचे शेती करायची, गावाकडे जायचं आणि राहायचं, गावाकडे जाऊन शेतात राबायचं आहे मला. मी म्हणायचं का माणूस हा सारखं बोलतोय. तर पुढं बघा मित्र, शेतकरी दादा, शेतकरी दादा र तुझं सांगत हिरवरान. शेती करायची, शेती राखायची असते हो, हे याच्यावरनं सिद्धच होतं. आजी आजोबा जे जगायचे ते आपल्या नशिबात नाही मित्रांनो. आपण एखाद्या चौकोनामध्ये आपला जीव जाणार असं झालंय. एका काचेच्या कंपनीमध्ये आपण थांबतो, आपल्याला असं वाटतं की आपण लई मोठं तीर मारलेलं आहे. परंतु मित्रा तुला एकच सांगतो की हे जे आजी आजोबांनी जगलेलं आहे ना, ते आपल्या नशिबात नाही, याची लई मोठी खंत आहे. काय सर्गात आलोय मी, सर्गात. सर्गात कुठं चालला तू? सर्गात. असं वातावरण आहे मित्रांनो, एवढं सुंदर वाटत आहे, एकदम भारी भारी वाटतंय. असं ताण होतोय नुसतं, जीवाचा ताण भारी भारी वाटतंय, एकदम हिरवं हिरवं गार दिसतंय. वा वा. ओके ब्लॅक ब्युटी तिकडून बोलवते मला, आय हेट गर्ल्स ब्रो, आय हेट गर्ल्स. त्यामुळे मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, तुला टाइम पण देऊ शकत नाही. त्यामुळं आपण नेक्स्ट टाइम कधीतरी भेटू. अरे नाही येऊ शकत बाळा, कशाला तू मला जीवाने बोलवतीयेस? मुलींपासून 10 कोस लांब राहिलेला मी तुझ्याकडे का येऊ? आधीच मी ब्रह्मत्व पालन करतोय, जोपर्यंत लग्न होत नाही. पर्ण न मान तैसे नमन परस्त्री माते समाधान, जर ती आली समोरून धरावे तिचे दोन्ही शरण. अतिशय सुंदर वातावरण मित्रांनो. ब्लॅक ब्युटी आहे इथं, मागे कुठेतरी व्हाईट ब्युटी पण होती, पण तिला इग्नोर करून मी ब्लॅक ब्युटीकडे आलो, कारण तिच्या माझ्यावरती जेवढं प्रेम आहे ते कुणावरतीच नाही, मला दिसून येतं इथं स्पष्टपैकी. भाताची ही शेती आहे इथे, मस्तपैकी असं हिरवं हिरवं दिसतंय सगळं, एकदम गारगार वाटतंय. वा 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 मित्रांनो, काय सुंदर वातावरण ते. असं एकदम गच्च गच्च भरलं का वाटतंय, कडक 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 कडक. सुंदर रस्ता, सुंदर वातावरण, मस्तपैकी देवाचं दर्शन घ्यायचं, रिटर्न यायचं. एकादश आहे आज. वा अतिशय सुंदर वातावरण मित्रांनो. आपण पाहू शकता पुढे भाताची शेती, आलेला वास इंद्रायणीचा, कडक एकदम कडक. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे हाडशीमध्ये. या गावामध्ये मंदिर आहे आणि या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहे. आपण पाहू शकतो थोर पुरुष म्हणून गेलेत की सुंदरता पाहिजे असेल तर आमच्या गावांकडे जावा, गावांकडे या, मग तुम्हाला सर्व सुंदरता दिसेल. मित्रांनो हाडशीमध्ये आलेलो आहे आपण. एवढं सुंदर हे गाव, निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे गाव. विठ्ठल रुक्माईचं मंदिर या साईडला आहे, आपण चाललेलो आहे आता त्या साईडने. एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश वातावरण आहे. मित्रांनो येताना नदी क्रॉस करून आलो मी, माझी अशी फाटली आहे ना जाताना. आता
आईची शपथ म्हटलं, अरे असला प्रवाह त्यात अजून बाबो. मित्रांनो, साईबाबाची मोठीशी अशी मूर्ती आणि सुंदरपैकी इथे असलेलं तलाव आणि तलावात वाहणाऱ्या अशा बोहड्या, मस्तपैकी वातावरण, अतिशय सुंदर वातावरण. हाडशी येथे आलेलो आहे आपण. चला आता पुढे जाऊया आपण. मित्रांनो, धडधड पडणारा पाऊस आणि सुंदरचं असं हे मंदिर आपण पाहू शकता. एकदम डोंगरांच्या खुशात बसलेलं आहे मंदिर. सुंदर वातावरण. चला मित्रांनो, जाऊया आपण पुढे. मस्तपैकी छान वाटतं जरा. गोमाता, कमळाचे फुलं, डोंगर बघा. काय वातावरण आहे, बहुत सुंदर मंदिर. खूप छान, खूप सुंदर. आणि आपण या ठिकाणी मंदिरात पोहोचलेलो आहे. आता आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे का नाही माहिती. भरपूर गर्दी आहे मित्रांनो. आणि असा व्ह्यू आहे मंदिराचा. निसर्गाच्या खुशीत बसलेलं आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. सुंदर वातावरण, भाविकांची गर्दी देखील दिसत आहे. मित्रांनो, हे सुंदर असं वातावरण, ढग अक्षरशः स्पर्श करतायत. जोर जोरात पाऊस येतोय, जोर जोरात पाऊस बंद पण होते मध्येच. आणि तुम्ही एक विचार करा, याच्या पलीकडे, या ढगांच्या पलीकडे तिकोना किल्ला आहे. तर त्या काळी महाराज अशा परिस्थितींमध्ये कसे लढत असतील, मला खूप मोठा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, तुम्ही पाहिलं ना, हे आजकाल तर रस्ते झालेत, आज सगळं असं एकदम स्मूथ झालंय. पण त्या काळी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करणं छोटी गोष्ट नव्हती. माझा राजा ग्रेट होता रे, ग्रेट. हे सह्याद्री, या सह्याद्रीवरती राज केलेला माझा छत्रपती शिवाजी राजा. गर्व आहे मला माझ्या राजांवरती. कारण एवढ्या कठीण परिस्थितीमधनं सर्वाईव्ह करणं ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो.